मुळात ज्यावेळेस कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि महाराष्ट्र विकास आघाडीची एकत्रीकरण झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक होती, पोटनिवडणूक होती। मागच्या वेळेससुद्धा कसबा मतदारसंघामध्ये 1992 साली जी पोटनिवडणूक झाली होती, तर पोटनिवडणुकीमध्ये साधारण सत्ताधारी पक्ष जो असतो त्याला फटका बसतो आणि तोच कसब्यामध्ये मागच्या पोटनिवडणुकीला दिसून आला आणि त्या निवडणुकीत 10,000 मतांनी आमचा पराभव झाला। परंतु 62,000 मतं ही आम्हाला मिळाली होती। नागरिकांनी आशीर्वाद दिला होता, त्याचा आम्ही त्या ऋणात राहण्याकरता आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवसापासून जोमाने कामाला लागलो, खचलो नाही पराभवाने आणि संघटना बांधणी केली, सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलो। प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही एक संपर्क कार्यालय निर्माण केलं, रस्त्यावर केलं आणि जवळजवळ त्या माध्यमातून 3,500 प्रश्न आम्ही ह्या 12 महिन्यात नागरिकांनी जे वेगवेगळे मांडले होते। काही लोक स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतील, शासनाचे असतील, आरोग्यासंदर्भात जे नागरिकांच्या तक्रारीन प्रश्न येत होते त्याच्यात आम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीची आम्ही मदत करून लोकांपर्यंत पोहोचलो, संपर्क केला। केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून संघटनात्मक जी कामांची आम्हाला करायला मतदारसंघात सांगितली ती सगळी आम्ही अतिशय योग्य पद्धतीने करून संघटना खूप चांगल्या पद्धतीने बांधल्यामुळे इतर मतदारसंघापेक्षा कसबा मतदारसंघामध्ये 8% मतदान वाढलं आणि जवळजवळ 24,000 मतांची वाढ मतदानामध्ये झाली आणि त्याचाच इम्पॅक्ट आम्हाला यावेळेस पूर्ण मिळाला आणि जो 10-11 हजाराची आमची पिछाटी होती ती भरून काढून आम्ही कसबा मतदारसंघामध्ये 14,000ची आघाडी दिली। विद्यमान आमदार कसबा मतदारसंघातच नाही तर त्यांचा पारंपरिक जो प्रभाग आहे त्या प्रभागात सुद्धा आम्ही 500 मतांचं लीड घेतलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं। एक त्यावेळेसचा तो स्टंट होता, तो स्टंट एखाद्या वेळेस एखादी ॲक्टिंग माणसांना आवडली, परंतु वारंवार ते केल्यानंतर लोकांना त्याच्यातलं फोलपणा लक्षात येतो। आम्हीसुद्धा अनेक वर्ष रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही नागरिकांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडवल्या आणि कोण खोटं बोलतो आहे, कोण ढोंग करतं आहे हे जनतेला कळून आलं आणि जनतेने त्याचा निकाल आत्ता या ठिकाणी लावला। त्यावेळेस कसं झालं आणि एक स्वतःविषयी वेगळा आत्मविश्वास, मी वारंवार सांगतो, जो बेडुकाचा बैल झाला हे आपल्याकडे म्हण आहे, त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं झालं, खूप गर्व झाला होता, अहंकार झाला होता की आपला विजय हा काही पक्षांच्या मदतीने आहे हे सुद्धा विसरून गेले होते। 3 पक्षांची ताकद होती, त्याचा कुठल्याही कधी पक्षांचा विचार केला नाही, तो त्यांचा भाग आहे। परंतु जनतेच्या समोर भारतीय जनता पार्टीने जे काम केलं, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष ज्या पद्धतीचं काम संपूर्ण देशभरात झालं त्याला पुणेकरांनी प्रतिसाद दिला, कसबा मतदारसंघातील नागरिकांनी प्रतिसाद दिला। मुरलीधर मोहोळांसारखा आश्वासक चेहरा होता आणि कसब्यात संघटनेच्या माध्यमातून जे 8%चं मतदान आम्ही वाढवू शकलो, लोकांना आम्ही विश्वास देऊ शकलो, त्याच्यातनं या ठिकाणी 12 महिन्यातच आम्ही निकाल उलटा केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।